गुड इव्हनिंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज 22 डिसेंबर आहे आणि आम्ही भीमथडी जत्रेला मी आणि माझी मिसेस आलोय. तुम्हाला मी आतमध्ये काय काय आणि कुठले कुठले दाखवतो. येथून एंट्री आहे आणि इथे तिकीट विक्री आहे. माझी मिसेस तिकीट काढायला गेली आहे. कालच सुरुवात झाली आहे, त्यामुळे आज थोडीफार गर्दी आहे. उद्या शनिवार रविवार प्रचंड गर्दी असणार आहे, म्हणून आम्ही आजच आलोय. आता जवळजवळ संध्याकाळचे 6:30 वाजलेत. ही यात्रा दरवर्षी भरत असते आणि हिला प्रचंड असा लोकांचा प्रतिसाद असतो. आता पूनम तिकीट काढून आली आहे. किती आहे तिकीट? 60 रुपये. प्रत्येकी 60 रुपये तिकीट आहे भीमथडीचं. चला आता आज बघूया काय ह्या वेळेस काय नवीन आहे किंवा काय काय आतमध्ये आहे, आपण चेक करूया. इथे बघा बैलाची जोडी कृत्रिम. इथे नंदी बैल आहे. सुखी राहणार, आनंद होणार, जे मल्हार खंडेरायाची साथ राहणार. एक असं स्तंभ असं उभा केलाय, छत्री साईडनी पताक्या लावल्यात, तुळस आहे. म्हणजे पूजा केली आहे. सायकल संडे हे रिसायकल वेस्ट मधून एक झुंबर तयार केलंय, बघू शकता. हे अशी एंट्री आहे आतमध्ये. हे कणसांपासून एक तयार केलंय छोट, खूपच सुंदर आहे. वर बघा, वर ह्या सगळे कापड लावून वेगवेगळ्या प्रकार, सेमच कापड आहे, त्यांनी लावून पूर्णपणे छत तयार केले. पूर्ण हा मोठा हॉल आहे. हा हॉल नंबर 1 आहे. सुंदर. हे वुडन क्राफ्ट कोलकाता. मंजूला फोन केला तर हे सगळं वूडच आहे ना? कोणसा वूड आहे? हा, नीम के वूड. अच्छा, लिंबाच्या लाकडापासून हे सगळे बनवलेले. आज शुक्रवार असून पण पुष्कळ गर्दी आहे. हे बघा, हे गोवा, मुंबई, वेस्ट बेंगॉल.
रुद्र पाटीला आला भीमथडीला. कपड्यांचे स्टॉल सुद्धा खूप आहेत, म्हणजे पुणे, दिल्ली, कलकत्ता, आसाम, हे बघा कृती, कर्नाटक. मला वाटतं हा जो हॉल आहे हा सगळा कपड्यांच्याच आणि ज्वेलरी याच्याने सगळा पूर्णपणे भरलेला आहे. राजस्थान, लखनौ, उत्तर प्रदेश. event kind of thing. महेश्वर, MP. हे चंदेरी साड्या, हे गडवाली आणि तेलंगणा. हे हैदराबाद, वेस्ट बेंगॉलची खूपच स्टॉल. ओडिसा, हे बेंगलोर, ह्या साडीवरचं पेंटिंग बघा. हे अर्बन स्केचर्स पुणे. हे रसवंतीगृह आहे. हा स्वयंसिद्ध दालन. तर हे वेगवेगळे स्टॉल आहेत, वेगवेगळ्या फ्रेम्स. हे बुक स्टॉल आहे. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था संलग्न महिला स्वयंसहायता समूह. हे आर्ट अँड क्राफ्ट स्टॉल आहे. स्टिकर,
अकरे हा पोस्ट आहे छोटे आहे ना नाही कितीला आहे पूर्ण हा 1.5 म्हणले ना त्याचा पाठीमागे जीप आहे हा 2 साईड मला ते 4 डोसा इडली आणि झोका ते सुंदर घ्यायचं छुंद आहे ना ड्रायफ्रूट आहे सगळे मिक्स आहे कसं आहे हे डिंकाचे लाडू आहेत लाडू ड्रायफ्रूट डिंक लाडू साजूक तुपातले साजूक तूप ड्रायफ्रूट डिंक गुळ पौष्टिक लाडू आहे थंडीत खाण्यासाठी एक नंबर आहे कसे आहेत हे? हा फेरोचा स्टॉल आहे सगळे चॉकलेटचे प्रॉडक्ट्स आहेत त्याचे इथे सगळे महिला बचत गटाचे स्टॉल आहेत वेगवेगळ्या ठिकाणांचे अख्ख्या महाराष्ट्रातून सगळे आलेले आहेत इथे बघा खरवसचे लाडू आहेत हे नाचणी कुकीज आहेत आणि ओट्स आणि व्हीट इथे सगळीकडे मसाला लोणचे पापड ह्याचे खूप खूप स्टॉल आहेत वेगवेगळे तुम्ही इथे येऊन खूप काही खरेदी करू शकता आयुर्वेदिक हळद 150 रुपये अर्धा हे आम्ही तिळपट्टी आहे ही खोबरा आणि ही शेंगदाणा गोळपट्टी ही इथून खरेदी केली आहे शारदा महिला संघ शारदा हे गुळ आहेत ऑर्गॅनिक इथे सगळे लसणाचे प्रकार आहेत सगळे वेगवेगळे मसाले इथे सर्व प्रकारचे वेगवेगळे लोणचे आहेत घ्यायची आणि हे पण कमी मी देतो
इथे वेगवेगळ्या प्रकारचे चटण्या आहेत पाव आहे. जे पूनम घेते शेंगदाणा आणि खोबरा लसूण चटणी. हे सगळ्या महिला बचत गटांमध्ये वेगवेगळे मसाले, वेगवेगळे लोणचे, असं तुम्हाला पापड, कुरडया असं सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही बघू शकता. हे बघा पनीर आणि तूप. काय जामून काय जामून दाखवा बरं. या स्टॉलवर जास्त गर्दी आहे कारण तिथं फ्री सॅम्पल देत आहेत. दूध आणि फ्री सॅम्पल देत असल्यामुळं खूप गर्दी. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादितचा सुद्धा स्टॉल आहे. हे आता आम्ही तिसऱ्या लेनला आलो आहोत. हे बघा लाटणं आणि पोळपाट. ते परत दिसतं. हो. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था संलग्न महिला स्वयंसहायता समूह यांचे खूप जास्त, सगळ्यात जास्त यांचे स्टॉल मला इथे दिसले. वेगवेगळ्या प्रकारात मसाले, चटणी, लोणचा, डाळी. त्यानंतर हे बघा बेल्ट सुद्धा त्यांचाच स्टॉल आहे. इकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. एक बघ सुकट, सोडे, बोंबील. हा इथे सुद्धा मसाला, हे भाकरी वाळवलेल्या तयार केलेल्या त्या खूप दिवस चालू शकतात. इथे पापड. इथे बघा नाचणीचे लाडू, मिलेटचे लाडू, नंतर तिळाचे लाडू. हा कुंदा आहे आणि हा लांबोटी चिवडा आहे. हो ना? लांबोटी गावात ताई बघा ही गाठी शेव आहे पण इथं लाल असती, इथं ती हा कोणता आणि व्हाईट पेढा? आहे. ऐका ना दादा, थोडीशी ट्रॉली माग घेतात बघ. हे बारामतीचा मल्लाप्पांचा भत्ता, वेळ भत्ता. बघू छान आहे. मला दे थोडा. नाही, बारामतीचा आहे. तिथं हे सरबत, आवळा कोकम आणि आवळा शतावरी.
महाबळेश्वर मेवा. इथे बघा स्ट्रॉबेरी आहे आणि चेरी आहे. लोणचं आहेत, चटणी आहेत. चंदू काका सराफ यांचा सुद्धा स्टॉल आहे इथे. आज आलोय बरं. किती गर्दी होईल. हे बघ, हे पांढरे इथं हा त्याचा सन्मान इकडं सगळे खाण्याचे स्टॉल आहेत सन्मान आपण करत आहोत. आणि किती गर्दी आहे बघा. या ठिकाणी लोक खाली बसून पण खात आहेत निंबाळकर साई संगीतकारातील जी जोडी आणि आहे, इथे एक त्याचा सन्मान ऑर्केस्ट्रा सुद्धा होत सुरू आहे. आहे. ते आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये डान्सिंग साथ करणार आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. नेत्रीचा जो जोडीचा इकडं शाकाहारी स्टॉल आहेत. भेट देत आहोत. इथे बघा वांगे बिर्याणी आहे. संगीतकार आहे पियुष कुलकर्णी. तिथे कीबोर्डवर आपल्याला हा, एकच. सहभागी करणार आहे. भीमथडीचा तयार होत आहेत. मोदक बनवत आहेत. छान सुंदर सगळ्या आजी. अफवान रवी यांचाही सन्मान या हा आहे असे ते म्हणतात. कोथिंबीर वडी. कांदा भजी नाही नको. जेवण नाही जाणार. महाराष्ट्र केसरीमध्ये आपल्या सहभागी आलेले आहेत. मक्याचं कणीस. आणि मासवडी. मासवडी केवढ्याला प्लेट? मडगं प्यायचं तुम्हाला? नाही बघ तर पिऊन. नाही रे. काय मडगं. हा मडगं आहे, मडगं. कशाचं आहे. फुलगे फुलग्यांचं सूप. सूप. फुलग्यांचं सूप. जिथे बघा ते करतात. हो गरम गरम जाऊ दे, कडक. इकडे सगळं नॉनव्हेज आहे. तुम्ही बघू शकता. हैदराबादी बिर्याणी, चिकन थाळी, मटन थाळी, खेकडा, सगळे फिश. आम्ही एक मटन बिर्याणी सांगितली आहे. हे बारामतीची स्पेशल आहे. हे प्रॉन्स फ्राय आहे आणि हा सुरमई फ्राय आहे. हा 250 रुपये. हे आणि हे 200. आम्ही आता छान जेवण केलंय आणि आता अशा तऱ्हेने आमची भीमथडी यात्रा संपलेली आहे. ते ऑर्केस्ट्रा सुरू होता. ते वृंदावनची कुल्फी आईस्क्रीम. 2 मलाही द्या कुल्फी. ठीक आहे. हे आहेत इथं खाण्याचे स्टॉल संपतात तरी
आम्ही इकडच्या स्टॉलला अजिबात गेलो नाही कारण खूप प्रचंड गर्दी होती आणि आता आम्ही इथून गर्दीचा ओघ वाढतो तेव्हा सर्वांनी शिस्तीच्या भीमथडी जत्रेचा आनंद घ्या. इथे फक्त मसाला पापड मिळतं. सफाई कर्मचाऱ्यांसाठी सूचना. आपल्या नेमून दिलेल्या जागेची आपण सफाई करायची.